Meeting is being recorded. जर्नल आपण शिकलो बरोबर. जर्नल मध्ये सगळे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतात. ऑल टाइप्स ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आणि जर्नलला आपण प्रिन्सिपल बुक ऑफ एंट्री पण म्हणतो. मग जर्नल वरनं आपण बनवतो लेजर, जिकडे आपण अकाउंट वाईज क्लासिफाय करतो. बरोबर. मग ह्याने होतं काय, जर्नल मध्ये कुठल्याही प्रकारचं सॉर्टिंग नाहीये. जसं ट्रान्झॅक्शन झालं तसं लिहा, ट्रान्झॅक्शन झालं तसं लिहा, ह्या गोष्टी कंटिन्युएशन झालं राहतात. पण लेजर मध्ये आपल्याकडे स्पेसिफिकेशन आलं की हा पर्टिक्युलर अकाउंट पर्टिक्युलर गोष्टीचा आहे. ठीक आहे. This meeting is being recorded. तो लेजर अकाउंट वाईज क्लासिफाय करतो. पण आता कसं आहे ना, एक नॉर्मल जर समजा एक मीडियम स्केल बिझनेस आहे. आता बिझनेसचा स्केल जो आहे ना, तो त्याच्या टर्नओव्हर वरून ठरतो. ओके. स्केल ऑफ अ बिझनेस इज डिसाइडेड ऑन दी टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजे काय? सेल्स. का? तर सेल्स काय आहे? सेल्स हा प्रायमरी इन्कम सोर्स असतो कुठल्याही बिझनेससाठी. बरोबर. धंदा काय करतो? विकण्यासाठी. मग सेल्स, विक्री, दिस इज अवर प्रायमरी इन्कम सोर्स. मग ह्या सेल्स वरनं ठरतं की बिझनेस किती आहे. म्हणजे तो स्मॉल स्केल आहे, मीडियम स्केल आहे का लार्ज स्केल. आणि जसं बिझनेस वाढत जातो, पर डे ट्रान्झॅक्शन पण वाढत जातात. पर डे ट्रान्झॅक्शन एका छोट्या भाजीवाल्याला पण आपण बघितलं ना, तर त्याचे पण दिवसाचे कमीत कमी नाही म्हणलं तरी आहे ना 100-200 गिरायक येऊन जातात. आणि गिरायकांच्या व्यतिरिक्त तो चहा पितो, तो भाजी आणायला जातो, तो ट्रॅव्हल करतो, तो फोनवरती बोलतो. सो असे वेगवेगळे खर्च पण तो करतो. म्हणजे जर एक छोटा वेंडर जर आहे, तर छोट्या वेंडरचे पण ऑन अन एव्हरेज, आपण फक्त अंदाजा बोलतोय, त्यामध्ये मग ती कुठली स्टडी नाहीये, ऑन अन एव्हरेज 50 ते 100 ट्रान्झॅक्शन तो दिवसभरात करतो. ऑन अन एव्हरेज आपण एक आकडा पकडूया की तो 50च करतो. समजा 30 दिवस तो त्याचा बिझनेस चालवतो, कधी तो बंद ठेवत नाही, असं अज्युम करूया. तर 1500 ट्रान्झॅक्शन एका दिवसाचे झाले, एका महिन्याचे झाले, फॉर 1 मंथ. मग जर 12 महिन्यांची मला ट्रान्झॅक्शनचा स्केल हवा असेल, इट विल बी 18,000 जर्नल एंट्रीज. इट्स अन एक्झाम्पल. 18,000 जर्नल एंट्री साध्या भाजीवाल्याचा असतील, जो 12चा धंदा करतोय, तो विचार करा. 24 तास फॅक्टरीज काम करतात, हजारो लोक काम करतात ज्या कंपन्यांमध्ये, त्या कंपन्यांमध्ये ट्रान्झॅक्शन किती होत असेल? ह्यूज. मग आता अशा ट्रान्झॅक्शनची जर्नल मेंटेन करणं आणि मग त्यानंतर लेजर पास करणं, मग त्यांना बॅलन्स करणं, मग पुढे जाणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणून काय झालं, आपण काय विचार केला की जर्नल वरून आपण लेजर बनवतो, आपल्याला क्लासिफिकेशन हवं म्हणून. मग आपण विचार केला, आपण एक काम करूया, आपण ह्या जर्नलला डिवाइड करूया. काय करूया? डिवाइड. सो सब डिव्हिजन ऑफ जर्नल. आणि जर्नलच्या सब डिव्हिजनला काय म्हणतात? सबसिडरी बुक्स. इज दॅट क्लिअर? जर्नलचं सब डिव्हिजन जे आहे त्याचं नाव आहे सबसिडरी बुक्स.
सब डिव्हिजन करणं म्हणजे विभागणी करणं. म्हणजे जर्नलला विभागण्यात आलं. काय करण्यात आलं? जर्नलला विभागण्यात आलं, डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं. ठीक आहे. सो जर्नलचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं, क्लासिफिकेशन झालं, बघूया आता कसं झालं ते. सगळ्यात पहिला आपण बोललो की परचेस सेल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण परचेस करणार तरच सेल करणार. मग असं बोलले की बाबा एक काम करूया, डिपेंडिंग ऑन दॅट आपण जर्नल मध्ये एक डिव्हिजन पाडू, परचेस बुक आणि सेल. परचेसचे ट्रान्झॅक्शन गुड्स परचेसचे एका वेगळ्या बुकमध्येच लिहायचं. म्हणजे ते बुक मला नेहमी मला परचेस किती झाले लगेच लगेच सांगत जाणार. त्यासाठी मला लेजर बनण्याची वाट बघायची गरज नाही. पण लेजर मध्ये परचेस अकाउंट बनवतो, त्यामध्ये आपल्याला कळतं ना टोटल परचेस किती आहे. पण मग ऍज अ सेट लेजर जर मोठं असेल तर मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन आहे. यापेक्षा जर मी परचेस गुड्स परचेस ह्याला जर मी परचेस बुक मध्येच बनवत गेलो, जे माझं सारखं सारखं मी करणार आहे, तर मला परचेस डायरेक्ट मिळेल. तर जर एखादी गोष्ट परचेस आपण करतोय तर होऊ शकतं ना की ती रिटर्न म्हणून जात असेल. तर त्यासाठी मी परचेस रिटर्न बुक बनवायचं ठरवलं. सो परचेस ऑफ गुड्सचे ट्रान्झॅक्शन परचेस बुक मध्ये, त्याचे रिटर्न्स परचेस रिटर्न बुक मध्ये. त्यांनी मला एक सेपरेट अकाउंट दिलं ह्या सगळ्याचं. त्याच पद्धतीने सेल असेल तर सोबत काय असणार आहे? सेल रिटर्न बुक. आता बघा, बुक नंबर 1, बुक नंबर 2, बुक नंबर 3, बुक नंबर 4. आतापर्यंत आपण जर्नलला 4 हिस्स्यामध्ये डिवाइड केलं. आणि हे जे डिव्हिजन झालं आता, हे जे 4 हिस्से इथे बनले, ह्याला एक दुसरं नाव पण आहे आणि ह्याचं नाव आहे प्रॉपर सबसिडरी बुक्स. ह्याला प्रॉपर बुक्स म्हणतात. ठीक आहे, प्रॉपर सबसिडरी बुक्स. तर कधी क्वेश्चन आला प्रिपेअर प्रॉपर सबसिडरी बुक, तर आपल्याला या 4 गोष्टी बनवायच्या ते लक्षात ठेवा. एक सेल्स बुक, एक परचेस बुक, एक परचेस रिटर्न बुक आणि एक सेल्स रिटर्न बुक. त्यामध्ये प्युअरली गुड्स रेकॉर्ड होतात, फक्त गुड्स परचेस, गुड्स सोल्ड, गुड्स रिटर्न बाय परचेस ऑर सेल. इज दॅट क्लिअर? मग त्यानंतर विचार आला की आपण कॅश मध्ये पण बरेच ट्रान्झॅक्शन करतो, बँकेतनं पण बरेच ट्रान्झॅक्शन करतो. तर कॅश आणि बँकेचा एक वेगळा बुक बनवूया की पैसा तर जे काय असेल ते त्या पुस्तकातच लिहायचं फक्त. मग नजरेस काय पडली माहिती? कॅश. कॅश बुक एक्सक्लुझिव्ह होती, म्हणजे फक्त कॅशच्या रिलेटेड आणि बँकेच्या रिलेटेड जेवढे पण ट्रान्झॅक्शन आहेत, कॅश आली, कॅश गेली, चेक आला, चेक गेला, बँकेत ट्रान्सफर झालं, बँकेतनं ट्रान्सफर केलं, ऑनलाईन पैसे आले, ऑनलाईन पैसे दिले, हे सगळे ट्रान्झॅक्शन फक्त कॅश बुक मध्येच लिहायचे, कॅशच्या रिलेटेड ट्रान्झॅक्शन. मग आता जर्नल बघा किती हलकं झालं, म्हणजे कॅशचे ट्रान्झॅक्शन वेगळ्या पुस्तकात, परचेस ऑफ गुड्सचे ट्रान्झॅक्शन वेगळ्या पुस्तकात, सेल ऑफ गुड्सचे ट्रान्झॅक्शन वेगळ्या पुस्तकात, त्यांचे रिटर्न्स वेगळ्या पुस्तकात. मग आतापर्यंत बघा 5 पुस्तकं आपण बनवलेत जर्नलची, डिव्हिजन केलंय जर्नलला. इज दॅट क्लिअर? त्याच बरोबरीने आता कॅश रोकड, तर आपलं एक्झिबिशन झालं. आपण बघितलं त्या एक्झिबिशन मध्ये चहा येत होता, ट्रान्सपोर्टचा खर्च आपण करत होतो, बनवताना सारखं सारखं आपण जाऊन गोष्टी विकत आणत होतो, छोटे छोटे अमाऊंट होते, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, मोठे अमाऊंट होते. मग जेव्हा आपण ऑफिस चालवतो तेव्हा छोटे छोटे खर्च होतातच. तर कॅशबुक हे मोठ्या खर्चांसाठी, साइजेबल खर्चांसाठी, साइजेबल अमाऊंटसाठी. मग छोट्या खर्चांसाठी काय करायचं? मग छोट्या खर्चांसाठी आपण एक वेगळं बुक बनवलं,
त्याचं नाव दिलं पेटी कॅश बुक. काय नाव दिलं? स्मॉल ट्रान्झॅक्शन्स ऑफ कॅशबॅक, रिकरिंग स्मॉल ट्रान्झॅक्शन. मग आता बघा इथे किती बुक्स झाले? इथे 6 बुक्स झालेत आपल्याकडे. 6 डिव्हिजन्स केलं तर गुड्सचं वेगळं, परचेस सेल रिटर्न्स वेगळं, मेजर कॅश रिसिप्ट पेमेंट वेगळी, स्मॉल कॅश रिसिप्ट पेमेंटसाठी पेटी कॅश वेगळी. त्याचबरोबरीने कित्येकदा असं होतं की आपण माल उधारीवरती देतो बघा, बरोबर की नाही? येस ऑर नो? मग अशा वेळेला आपण माल उधारीवरती देऊ पण शकतो, आपण माल उधारीवरती घेऊ पण शकतो. येस ऑर नो? मग उधारीवरती देतोय तर तेव्हा आपण बोलतो बिल रिसिवेबल बुक, आणि उधार घेतोय तर आपण बनवतो बिल पेबल बुक. म्हणजे ती बिलं ज्यातनं पैसे येणार आहेत, ती बिलं ज्यातनं पैसे जाणार आहेत. मग आता बघा किती बनलं? 4 आणि 4 8, 8 डिव्हिजन्स केले आपण. मग आता एका बिझनेस सायकल मध्ये जर एक बिझनेस सायकलचा आपण पूर्ण विचार केला तर माल आपण विकत घेतो आणि आपण तो विकतो, ही एक लॉंग रेंज सायकल. माल उधारीवरती घेतला तर बिल बनवायला लागतं, त्याचे पैसे द्यायला कॅश पेमेंट करायला लागतं, आणि मग ती सर्कल कम्प्लीट होते. सेम म्हणजे बिल रिसिवेबल पण आहे आणि आपल्याकडे बिल पेएबल पण आहे, आणि कॅश येते पण कॅश जाते पण, बँकेतनं पण जाते सेल्स पण जाते. म्हणजे मेजर फॅक्टर्स इकडे कव्हर झाले, बरोबर आहे? आणि ह्याचे रिटर्न्स आणि ह्याचे पण रिटर्न्स सगळं कव्हर झालं. म्हणजे आपण पूर्णचे पूर्ण जर्नल तोडून टाकलं. पण असंही काही ट्रान्झॅक्शन्स आहेत जे ह्याच्यात कुठेच फिट बसत नाही. मग अशा ट्रान्झॅक्शन्स ना आपण काय बनवतो परत? जर्नल. आणि मग हे असतं जर्नल प्रॉपर. म्हणजेच काय? असे ट्रान्झॅक्शन जे वरती कुठेच येत नाहीत. असे कुठले ट्रान्झॅक्शन्स आहेत सर? तर नॉर्मली रेक्टिफिकेशन, म्हणजे अकाउंट लिहिता लिहिता चुका झाल्या, चुकांना सुधारायचं आहे. जेव्हा वर्ष संपतं तेव्हा आपण प्रॉफिट लॉस रेकॉर्ड करतो, त्याची क्लोजर एंट्रीज. ऍडजस्टमेंट एंट्रीज. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जर्नल प्रॉपर मध्ये रेकॉर्ड. इज दॅट क्लिअर? आता एवढं सगळं रामायण आपण बोललो, मुद्द्याची गोष्ट अशी आहे तर आता आपण जे सुरू करणार आहोत ह्या चॅप्टर मध्ये सब चॅप्टर्स आहेत. कुठले कुठले बघा. एक तर हा प्रॉपर सबसिडरी बुक्स, हा एक चॅप्टर ज्यामध्ये आपण 4 बुक्स बनवतो. त्यानंतर कॅश बुक, हा एक चॅप्टर ज्यात कॅश बुक बनवतो. त्यानंतर पेटी कॅश बुक, हा एक चॅप्टर. फक्त बिल रिसिवेबल बिल पेएबल बुक्स जे आहेत हे तुम्हाला आत्ता सिलेबस मध्ये नाही. 12th मध्ये बिल्स ऑफ एक्सचेंज हे चॅप्टर आहे जो स्टेट बोर्ड मध्ये आहे, त्यामध्ये तो आहे. आणि जर्नल प्रॉपर जे आहे, दिस इज नथिंग बट जर्नल. हे जर्नलच आहे जे आपण नॉर्मल करतो, म्हणजे कशात येत नाही तर याच्यात येतं. ठीक आहे, असे आपले चॅप्टर्स. तर आता आपण प्रॉपर सबसिडरी बुक बद्दल बोलायला सुरुवात करू. कळलं हे सबसिडरी बुक का आपण शिकतोय ते? नॉर्मली लार्ज स्केल ट्रान्झॅक्शनच्या वेळेला खूप कामाला येतं, कारण भार पूर्ण डिवाइड होतो ना. मग याच्याला काय होतं, अकाउंट मध्ये अकाउंटिंग डिपार्टमेंट्स बनतात.
बाय तू बिलिंग सांभाळ, तू कॅश सांभाळ, तू पेटी कॅश सांभाळ, मग कॅशियर, पेटी कॅशियर, परचेस ऑफिसर, सेल्स ऑफिसर, असे वेगवेगळे पोस्ट येतात. मग ते फक्त तेच काम करतात. पूर्ण वेगळं डिपार्टमेंट असतं त्यांच्याकडे. सेल्स डिपार्टमेंट वेगळं, परचेस डिपार्टमेंट वेगळं, कॅश डिपार्टमेंट वेगळं, पेटी कॅश डिपार्टमेंट वेगळं. ठीक आहे, असं. So we'll talk about proper subsidiary books. याच्यामध्ये टोटल 4 गोष्टी. परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक. इज दॅट क्लिअर? थोडे टर्म्स जे आपण पण थोडं लक्ष देऊया, याच्यात कधी कधी आपण कन्फ्युज होतो. आता ज्या माणसाकडनं आपण परचेस करतोय त्या माणसाला आपण बोलतो सप्लायर. त्याचं दुसरं नाव आहे वेंडर. इज दॅट क्लिअर? आणि ज्या माणसाला आपण माल विकतोय तो आहे कस्टमर. ठीक आहे, तो ज्याच्याकडनं विकत घेतलं तो आहे सप्लायर, तो आहे वेंडर. ज्याला आपण विकलं तो आहे कस्टमर. ठीक आहे, अजून एक गोष्ट. आता सेल्स जेव्हा आपण करतो तेव्हा इनवॉइस आपण बनवतो. आपण आता एक्झिबिशन मध्ये बघितलं इनवॉइस प्रिपरेशनची क्रायटेरिया आहे. तर त्यावेळेला त्याला आउटवर्ड इनवॉइस म्हणतात. कारण आपण इनवॉइस पाठवतो, ज्याला आपण माल विकला त्याला पाठवतो. पण समजा आपण परचेस केला तर आपल्याला इनवॉइस येतो समोरून ना, त्याला म्हणतात इनवर्ड इनवॉइस. बघा, इनवॉइस इनवॉइसच असतो, काही फरक नाही. फक्त तो सेल्स वाला असेल तर त्याला आपण बोलतो, बोलताना काय बोलतो, आउटवर्ड. परचेस वाला असेल तर काय बोलतो, इनवर्ड. क्लिअर आहे? मग जर क्वेश्चन मध्ये असा सेंटेन्स आला, रिसिव्ड इनवर्ड इनवॉइस फ्रॉम राम, तर सिंपल आहे. इनवर्ड इनवॉइसचा अर्थ परचेस, म्हणजे आपण रामकडनं माल परचेस केला. इज दॅट क्लिअर? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता आपण रिटर्न्स बद्दल बोलूया. जर मी परचेस केलं असेल आणि त्याला मी रिटर्न पाठवतोय तर त्याला आपण सिंपल मध्ये काय बोलतो, परचेस रिटर्न. बरोबर? आणि ह्याला आपण काय म्हणणार, सेल्स रिटर्न. ठीक आहे. आता आपण डॉक्युमेंटेशन बघितलेत. ठीक आहे, ज्या वेळेला मी परचेस रिटर्न करतोय तर ज्या माणसाला करतोय तो रिसिव्हर आहे. मग जर तो रिसिव्हर आहे तर त्याला मी एक नोट पाठवतो, त्याचं नाव असतं डेबिट नोट. डेबिट टू रिसिव्हर. एकदा त्याला माल मिळाला तर त्याच्यासाठी मी गिव्हर झालो, मग तो मला क्रेडिट नोट पाठवतो. इज दॅट क्लिअर? म्हणजेच काय, जर क्वेश्चन मध्ये असं आलं डेबिट नोट क्रेडिट नोट, तर डेबिट नोटचा अर्थ
परचेस रिटर्न आहे. क्रेडिट नोटचा अर्थ सेल्स रिटर्न आहे. इज दॅट क्लिअर? परफेक्ट. ज्याच्याकडनं माल घेतला त्यालाच रिटर्न करणार ना आपण. मग समजा सुरेशकडनं पण माल घेतला असेल तर परत रमेशला करायचं का? सुरेशलाच करायचं. जिस पार्टी से परचेस किया उसी को रिटर्न जाता है, जिस पार्टी से सेल्स किया उसी को रिटर्न जाता है. आता समजा माल विकत घेताना, समजा आता आपण परचेस करतो, 10,000चा माल होता, बोलले 10% डिस्काउंट दे ना मला, त्याने दिला. बिल कितीचं म्हणलं? हे ऍक्च्युअल परचेस आहे. आता मी परचेस रिटर्न करतोय. मग रिटर्न करताना मी 10 लिहू की 9 लिहू? मी 9 लिहिणार ना फक्त. 9चा माल घेतलेला विकत, मग परत जाताना पण 9 जाणार ना. म्हणजे विकत घेतलं 9,000चा माल, परत देताय 10,000चा माल, हा कुठला बाबा हिशोब झाला? समोरचा लुटून नाही जाणार का? इन शॉर्ट, जर डिस्काउंट केलेलं असेल परचेस सेल मध्ये, रिटर्न मध्ये सांगितलं तर आपल्याला डिस्काउंट करूनच लिहायला लागेल, किंवा आपण असं मानायचं, असं इथे मानलं आपण, मानायची गरज दिसत होतं 9चा माल आहे 9 परत करतो. क्लिअर? त्यामुळे वरती तर डिस्काउंट असेल तर खाली पण डिस्काउंट पाहिजे. म्हणजे काय, जे काही आपण अमाऊंट लिहू ते नेहमी नेट अमाऊंट पाहिजे. नेट अमाऊंटचा अर्थ काय? ग्रॉस मायनस डिस्काउंट. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. फॉर्मॅट बघूया कसे असते. हे सॉल्व्ह करायला तुम्हाला डबल पेज पाहिजे. 2 पानं घेणार तुम्ही एका वेळेला. ठीक आहे, त्याला आता घालवतो. समजा तुमचे 2 पानं आहेत. ओके, फर्स्ट हाफ, वरची हाफ. मार्जिन वापरून टाकायची. इन द बुक्स ऑफ, त्याच्या बुक मध्ये लिहितोय परचेस बुक, डेट, सप्लायर स्लॅश वेंडर नेम लिहायची गरज नाही, ते लिहू आपण. ठीक आहे, LF, तर हा जर्नलच आहे. त्यानंतर इनवर्ड इनवॉइस नंबर. मॅक्झिमम टाइम हे ब्लँक असतं, तो छोटसच काढायचं, जास्त मोठं तर. आणि इकडे क्लिअर आहे एवढं? ठीक. सेम लाईन्स मध्ये इकडे येणार सेल्स बुक. ठीक आहे, इकडे येणार कस्टमर. इनवर्ड इनवॉइसच्या बदली येणार आउटवर्ड इनवॉइस. क्लिअर?
आणि हा फर्स्ट हाफ मध्ये तुम्ही बनवला आणि सेम खाली यायचं. आणि खालती लिहिताना इकडे परचेस रिटर्न बुक, इकडे येणार डेबिट नोट नंबर, ह्या साईडला सेल्स रिटर्न बुक, आणि इकडे येणार क्रेडिट नोट नंबर. इज दॅट क्लिअर? म्हणजे डबल पेज घेतलं, लेफ्ट साइडला वरती हाफ पेज मध्ये परचेस बुक, खालती हाफ पेज मध्ये परचेस रिटर्न, राईट साइडला वरच्या हाफ मध्ये सेल्स बुक, खालच्या हाफ मध्ये सेल्स रिटर्न बुक. आलं लक्षात सगळ्यांच्या? असा हा फॉर्मॅट जातो पूर्णपणे. आणि याच्यात डेबिट क्रेडिट नावाची कुठली गोष्ट नाहीये, गोल्डन रूल वगैरे नावाचा काही गोष्ट नाही, फक्त लॉजिक आहे. लॉजिक कुठलं तर रूल्स आहे. तर सगळ्यात पहिला रूल असा आहे, ओनली गुड्स परचेस और सेल इज अलाउड. म्हणजे फक्त गुड्सचं परचेस सेल अलाउड आहे. दुसरा रूल असा आहे, ओनली क्रेडिट परचेस और सेल इज अलाउड. म्हणजे जर पैसे देऊन माल घेतला असेल ना, कॅशबुक मध्ये लिहायचं, कारण कॅशबुक त्यासाठी बनले. पैसे देऊन माल विकला असेल तर ते आलेले पैसे पण कॅशबुक मध्ये लिहायचे. इकडे फक्त दोन अटी आहेत. पहिली अट, फक्त गुड्स पाहिजेत, आणि दुसरी अट उधार पाहिजे. ह्या दोन अटी असतील तरच ट्रान्झॅक्शन वरच्या पुस्तकांमध्ये आपण लिहू शकतो. तर उदाहरण जर घ्यायचं झालं, फक्त आपण एक रफ डिस्कशन करतोय आता सध्या. तर हे बेसिकली हे आता मी तुम्हाला समजवलं, ठीक आहे. टेबल माझ्या साईडचे सब पार्ट्स पण येतात, हे सगळे सब पार्ट चालू आहे त्याच्यामध्ये. हा, मिळालं. ही डेबिट नोट आहे फॉर्मॅट वाईज, है ना. आणि इथे बघा इम्पॉर्टंट जे आपल्याला लक्षात ठेवायचंय, ते मी आता डिस्कस केलं. वी हॅव डेबिटेड युअर अकाउंट, म्हणून ह्याला डेबिट नोट म्हणतात. तर आपण त्याला डेबिट करतो ना, डेबिट द रिसीव्ह. आणि सेम जेव्हा समोरून क्रेडिट नोट बनते तेव्हा सीन तसंच असतो. हे बघा, क्रेडिट नोट, वी हॅव क्रेडिटेड युअर अकाउंट, ठीक आहे. तर बघा एक सम आहे, एक्झाम्पल फक्त घेतोय आपण, सोडवत नाही आहोत कुठलंच. हे सोडवताना ऑप्शन फक्त चार असतात: परचेस बुक, सेल बुक, परचेस रिटर्न, सेल रिटर्न. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ह्यामध्ये येत नसेल तर ते याच्यात येत नाही, बाहेर येतं. आता बघा इथे काय लिहिलंय, सोल्ड गुड्स टू सुधाकर स्टोअर ऍट 39,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट. सगळ्यात पहिला काय शब्द आला? गुड्स. दुसरा काय शब्द आला? सुधाकर. म्हणजे हा क्रेडिट परचेस आहे.
कारण कॅश बद्दल काय बोललेच नाहीये. मग हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे कोणत्या बुक मध्ये येणार? सेल्स बुक मध्ये मात्र. अरे बघा, परचेस गुड्स फ्रॉम अवधूत ट्रेडर्स रुपीज 47,350 अँड पेड कॅरेज रुपीज 250. तो काय आहे? गुड्स कोणाकडनं आहे? अवधूत. मग हे कुठे जाणार? परचेस बुक मध्ये. ठीक आहे. सुधाकर स्टोअर रिटर्न गुड्स ऑफ 3220 नेट. सुधाकर नाव वरती आलेलं, ह्यावेळेला मी काय केलेलं? सेल्स. मग हे जे रिटर्न्स आहेत हे कुठल्या बुक मध्ये जाणार? सेल रिटर्न बुक मध्ये. त्याच्याकडनं सेल केलं त्यांना रिटर्न. कॅश परचेसेस कॅश सेल्स हे येणार का याच्यामध्ये? नाही. का? सर आता तर तुम्ही रूल समजवलं, क्रेडिट पाहिजे, कॅश नाही चालणार. ठीक आहे. राकेश इनवॉइस्ड goods to us as per our order placed on 20th February 37,000. राकेशने इनवॉइस आपल्याला पाठवलं. आपल्याला बिल केव्हा मिळतं? जेव्हा आपण माल विकत घेतो. मग हे पण काय आहे? सेल्स आहे. हे 37,000 कुठे येणार? सेल्स बुक मध्ये येणार. ठीक आहे. सोल्ड गुड्स रुपीज 33,400 टू रागिनी ॲट 10% रेट डिस्काउंट. अगेन गुड्स आहेत, रागिनी आहे, म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. मग हे कोणत्या पुस्तकात जाणार? सेल्स बुक मध्ये जाणार. ठीक आहे. रिटर्न गुड्स टू राकेश. राकेशला आपण माल परत करतोय, राकेशकडनं आपण माल विकत घेतलेला. मग हा आहे परचेस रिटर्न बुक. इकडे केलेलं परचेस, मी इकडे करतोय परचेस रिटर्न. ठीक आहे. अशा पद्धतीने फक्त आपल्याला हे डिसाईड करायचं असतं की ट्रान्झॅक्शन जे आहे ते कोणत्या बुक मध्ये येणार. मग बुक वाईज आपण त्या गोष्टी पुढे घेऊन जातो. आलं लक्षात तुमच्या? परफेक्ट. मग आता हा फॉर्मॅट ड्रॉ करायला सुरुवात करा.